नमस्कार मित्रांनो, मी आता आहे पनवेल प्रांत कार्यालयासमोर। ज्या प्रांत कार्यालयासमोर पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत कर्णाला हद्दीतील मोरटाका कल्हे या आदिवासी वाडीकडे जो जाणारा पारंपरिक पिढ्यानपिढ्या असलेलं गवण ज्याला म्हणतो किंवा रस्ता, ज्याला महाराष्ट्र शासनाने किंवा जिल्हा परिषदेने VR नंबर पण दिलेला आहे, ग्रामीण मार्ग 296। ह्या रस्त्याची वहिवाट दोन मोठ्या श्रीमंत माणसांनी बंद केलेली आहे आणि ही बंद केलेली असताना इथे 25 वर्ष ह्या रस्त्याच्या नावाने ह्या कर्णाला ग्रामपंचायत हद्दीमध्ये बरेचसे चट्टेबट्टे श्रीमंत झाले, परंतु आजपर्यंत ह्या आदिवासींचा रस्ता मात्र मोकळा झालेला नाही। त्यांना साध्या मोरीसाठी सुद्धा इथे प्रांत कार्यालयासमोर उपोषणाला बसावं लागतं। कारण एकच आहे की ह्या चट्ट्याबट्ट्यांनी ह्या आदिवासी वाडीत 2 गट तयार केलेले आहेत। एका फार्म हाऊसवाल्याकडे एक गट, तर दुसरा गट दुसऱ्या फार्म हाऊसवाल्याकडे, असे दोघांनी एकमेकाला वाटून घेतल्यानंतर ह्या रस्त्याचा विषय बाजूला, पण ह्यांचे हे जे काय चिरीमिरीचे प्रकार चालतो ह्यांची पोटं भरतात म्हणून त्या आदिवासींना तशाच पद्धतीने जो रस्ता पारंपरिक आहे, जिथे कुणीही कितीही हे केलं तरीही पारंपरिक वहिवाट मोकळी करण्याची प्रोव्हिजन आहे, ज्याचा अधिकार तहसीलदारांना आहे, ज्याचा अधिकार प्रांतांना आहे, असं असताना सुद्धा सगळ्यांनी ठरवून केलं की काय हे कळत नाही। तर अशाच पद्धतीने मी हे करतोय। इथे ज्या प्रांत कार्यालयासमोर ही आदिवासी बांधव उपोषणाला बसलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवतोय आणि ही परिस्थिती प्रशासकीय यंत्रणेला किती साजेशी आहे हे याच्यातून दिसतंय। हे जे आदिवासी बांधव आहेत जे आणि बाकीचे इतर लोक जे इथे आज सकाळपासून म्हणजे मागील 20 दिवसापूर्वीपासून इथे हे दिलं होतं, प्रांतांना निवेदन दिलं, तहसीलदारांना निवेदन दिलं, सगळ्यांना निवेदन दिलं। लाजिरवाणी गोष्ट म्हणजे किंवा ही आहे की 20 दिवस अगोदरपासून पत्रव्यवहार दिलेला असताना अप्पर तहसीलदार ही मंडळी उपोषणाला बसल्यानंतर दुपारी 12:30च्या दरम्यान, म्हणजे आज 25 तारखेला 12:30च्या दरम्यान पत्र देतात की पंचायत समिती BDOकडचं हे काम आहे, त्यांनी ते पाहावं। आणि इकडे खाली पॅरामध्ये, खालच्या पॅरात ते असे लिहितात की आचारसंहिता लागू आहे आणि मग आचारसंहितेच्या कालावधीत जर हे सगळं तुम्हाला माहिती होतं तर मग 20 दिवस अगोदर जर पत्रव्यवहार करून तुम्ही का हे केलं नाहीत। आजही तोच प्रकार इथे उपोषणाला हे आदिवासी बांधव बसलेला असतानाही 24 तारखेला म्हणजे काल ज्या दुसऱ्या गटाने, ज्याच्यात मला डाऊट आहे की बोगस सह्या केलेल्या आहेत, खरं तर त्या अर्जाची छाननी मी निश्चित करणार आहे आणि त्याची हे करणार आहे, चेकिंगला देणार आहे, जेणेकरून ज्यांनी कोणी खोट्या सह्या केल्या असतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करता येईल अशा पद्धतीचं हे केलं। पण 24 तारखेला जो अर्ज आला त्या अर्जाला तात्काळ उपविभागीय अधिकारी कार्यालय असेल किंवा तहसीलदार कार्यालय असेल यांच्याकडून रिस्पॉन्स मिळतो, परंतु ह्या लोकांनी उपोषणाला बसण्यासाठीचं पत्र 20 दिवस अगोदर देऊन सुद्धा त्यांना मात्र इथे बसल्यानंतर 12:30 वाजता अप्पर तहसीलदार पत्र देतात। म्हणजे ही यांची कार्यतत्परता। ही झाली एक गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे हे सुद्धा दुर्दैव म्हणावं लागेल की जी पत्रकारिता जे चौथा स्तंभ म्हणतो तो चौथा स्तंभ सुद्धा आज इकडे फिरकला नाही। त्याचं कारण असं आहे की पत्रकारांना आमच्या म्हणजे असं कदाचित म्हणजे अपवादात्मक काही पत्रकार असू शकतात, परंतु पनवेलमधील पत्रकारांना कदाचित असं वाटलं की काय, पण तिथे अफवा काय पसरली की न्यायप्रविष्ट प्रकरण आहे। अरे न्यायप्रविष्ट प्रकरण असलं म्हणून कुणाची वहिवाट किंवा कुणाचा जो हे आहे पारंपरिक रस्ता तो तर तुम्हाला अडवता येत नाही। आणि त्यातही मी मुद्दाहून पत्रकारांसाठी, जर जे पत्रकार माझा हा व्हिडिओ बघतील त्यांना हा खुलासा सांगतोय
की 2018ला तात्पुरता स्टे आणला होता. त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटने 2018 म्हणजे त्याच्यात पार्टी कोणाला केली होती तर स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांना पार्टी त्यांनी केली होती. आणि त्यांना पार्टी केली होती. त्यांना विचारलं होतं की म्हणजे त्यांना काम थांबवलं होतं. तर तू काम थांबवलंय ती तर मग 7 वर्षापासून महाराष्ट्र सरकारने ह्याच्यावर का पुन्हा हे केलं नाही. सरकारच्या वतीने न्यायालयात मांडणी होणे गरजेचं होतं की इथे गेल्या 7 वर्षापासून जो रस्ता अडवलेला आहे, जो पारंपरिक रस्ता आहे, तो पारंपरिक रस्ता का खुला केला जात नाही किंवा तो करण्यासाठीची जी राज्य शासनाची किंवा जिल्हा परिषदेची जबाबदारी होती ती जबाबदारी त्यांनी पूर्ण पार पाडलेली नाही. आज पुन्हा ही मंडळी उपोषणाला बसल्यानंतर पत्रकारांमध्ये ही अफवा पसरवलेली आहे की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तर बांधवांनो, पत्रकार बांधवांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो की त्या 7/12 हे जे काही बोलतात ते वादग्रस्त आहे. तर त्या 7/12वर स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे की हा रस्ता म्हणजे सर्वे नंबर पण मी तुम्हाला दाखवेन त्याच्यावर लिहिलेला आहे की हा पारंपरिक आदिवासींचा जंगलात जाणारा रस्ता आहे असं स्पष्ट लिहिलेलं असताना आमची सरकारी यंत्रणा त्याचाच आधार घेऊन 7 वर्ष ह्या आदिवासी बांधवांना खेळवत राहिली. आणि त्याच्यात भर म्हणजे ज्यांना शिरीमिरी म्हणजे ज्या मोठे जे काय हे आहेत फार्म हाऊसवाले आहेत त्यांच्याकडून जे काय मिळतं त्याच्यावर ते जगत आहेत. त्यामुळे त्यांनाही हा प्रश्न सोडवायचा नाही. 2012मध्ये 9 घरांची नोंदणी ग्रामपंचायत दप्तरी दिसते असं ह्या लोकांचं म्हणणं आहे. आणि तिथे गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी म्हटलेलं आहे की इथे वहिवाट नाही किंवा तिथे वस्ती नाही आहे. मग तिथे आता मोडकळीस आलेली जी मोडकळीस आलेली मोरी म्हणा किंवा साकव म्हणा त्याचे तिथे सगळं हे दिसतंय. मग तहसीलदार किंवा जेव्हा तहसीलदार अपर तहसीलदार जेव्हा 19 ऑगस्टला तिथे जातात पंचनाम्यासाठी त्यावेळेस त्यांनाही ते दिसतं की हो इथे 1.5 किलोमीटर आणि 12 फुटाचा रस्ता आहे. मग असं सगळं असताना हा रस्त्यावरची मोरी का दुरुस्त केली जात नाही हा प्रश्न विचारण्यासाठी हे आदिवासी बांधव इथे आलेले आहेत. आणि प्रांतांनी त्यांच्यासोबत मीटिंग केली परंतु त्या मीटिंगमध्ये हे जे आदिवासी आहेत त्याच्यात समाधानी नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ठोस काय तो निर्णय पाहिजे आहे. तर ठोस निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ही मंडळी इथून उठायला तयार नाही आहेत. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेत कुठेतरी आदिवासींच्या नावावर बिगर आदिवासी मलिंदा खातात का असा प्रश्न या निमित्ताने समोर येतोय. आणि मला ती शंका आहे की त्याच्यात सत्यता असण्याची शक्यता आहे. कारण तसं नसतं तर 23 वर्ष हा रस्त्याचा प्रश्न अजून अडगळीत पडलेला नसता. बऱ्याचशा म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणात असंही म्हटलं जाईल की एका म्हणजे काय म्हणतात त्याला जो रस्ता आहे तो रस्ता जंगलात जाणारा आहे, सगळं हे करणारा आहे, वहिवाटीचा आहे. परंतु तसं कागदावर जरी म्हणत असलं तरी पण शासकीय इच्छाशक्ती दिसत नाही. आणि ती शासकीय इच्छाशक्ती दिसत नसल्यामुळे हा रस्ता प्रलंबित आहे. आत्ताचे म्हणजे शिष्टमंडळ जेव्हा प्रांतांकडे गेला होता प्रांतांनी म्हटलं की हे प्रकरण जुनं आहे, अजून एक अर्ज आलेला आहे. आणि म्हणून मग त्याची फॅक्ट फाइंड म्हणजे सत्यता वस्तुस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी आम्हाला वेळ पाहिजे आहे. तर तो वेळ त्यांना काय घ्यायचा तो त्यांनी घ्यावा. परंतु जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आता मात्र थांबणं नाही अशा पद्धतीची भूमिका आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पत्रकारांनी आपली भूमिका मांडणं अपेक्षित होतं. दुर्दैवाने आज एकही पत्रकार, पहिल्यांदा असं झालं पनवेलमध्ये की म्हणजे आदिवासी बांधव इथे उपोषणाला बसले असताना काही पत्रकार मंडळी ठीक आहे गेले असतील कुठे बाहेर
कामानिमित्त किंवा इतर काही असेल, पण तू अपेक्षित हे होतं. काही पत्रकार माझ्या समोरून गेले आणि ते म्हणाले ठाकूरसाहेब आम्ही येतो हे करायला वृत्तांकनासाठी, परंतु त्यांनाही वेळ मिळालेला दिसत नाही. अशी वस्तुस्थिती किंवा अशी परिस्थिती दिसत आहेत. हे आमचे ॲडव्होकेट मढवी सर आहेत, जे सकाळपासून इथे आहेत आणि सकाळपासून ह्या बांधवांना एक सपोर्ट करण्याचं काम, पाठिंबा देण्याचं काम करत आहेत. सर तुम्ही काय बोलणार? फेसबुक लाईव्ह आहे. नाही काही नाही, आत्ताच हे पाहून आलो, दिवसभर चाललंय जे काय आहे ते. तर प्रांत साहेबांनी तहसीलदार साहेबांना, BDO साहेबांना आणि ह्या उपोषणकर्त्यांसोबत एक स्थळपाणी अहवाल घ्यायला सांगितले तातडीने आणि त्याचा अहवाल 7 दिवसामध्ये सबमिट करून त्याच्यावर नियमोचित कारवाई करावी असं पत्र आता आपल्याला एक 5 मिनिटामध्ये मिळणार आहे. म्हणजे हे चालू आहे. म्हणजे एकंदरीत प्रांत साहेब थोडेसे सकारात्मक भूमिका घेताना दिसत आहेत, परंतु एवढ्याशाने भागणार नाही. कारण आता 25 वर्ष किंवा 23 वर्ष म्हणजे खूप मोठा कालावधी झालेला आहे. या सगळ्याचं फॅक्ट फाइंड आम्हीही करणार आहोत. एक संघटना म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून फॅक्ट फाइंड आम्ही पण करणार आहोत की बाबा का 7 वर्ष एखाद्या गोष्टीला लागतात, 25 वर्ष का खेळवलं जातं आदिवासींना, त्यांच्या मूलभूत हक्कांचं हनन होत नाही का, BDO कशा पद्धतीने हे सगळं लिहितात की तिथे वस्ती नाही आहे. मग जर वस्ती नसेल तर मग ही जे आदिवासी बांधव आहेत हे कुठून आले? ठीक आहे. मग ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुन्हा काही अपडेट असेल तर निश्चितच तुम्हाला अपडेट देईल आणि तोपर्यंत मी थांबतोय. नवीन काय अपडेट असेल तर पुन्हा भेटू.